नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 12 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचे स्मारक राजघाट येथे बनवले जाणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रणव मुखर्जी. हे जे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती होते त्यांचे स्मारक दिल्ली येथील राजघाट या ठिकाणी बनवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर केंद्र सरकारने नुकतेच असं हे जे काही स्मारक आहेत त्याला ते बनवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. तर जे प्रणव मुखर्जी होते त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे भारताचे माजी राष्ट्रपती राहिले आहेत 2012 ते 2017 या काळामध्ये, आणि ते भारताचे 13व्या क्रमांकाचे राष्ट्रपती होते. त्यांना 2008 साली पद्मविभूषण आणि 2019 साली भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला काही प्रसिद्ध अशी समाधी स्थळं माहिती असायला पाहिजे, जे प्रसिद्ध व्यक्तींचे आहेत. त्यावर हमखास प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतात. तर ते कोणते आहेत? तर पहिला आहे राजघाट, ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे. दुसरे आहेत चैत्यभूमी, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी स्थळ आहे. विजय घाट, लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. शक्तीस्थळ, इंदिरा गांधी यांची समाधी आहे. वीरभूमी, राजीव गांधी यांची समाधी. शांतिवन, जवाहरलाल नेहरू जे की भारताचे माजी पंतप्रधान होते त्यांची त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे. सदैव अटल, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी स्थळ आहे. हे काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पार्थ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये नुकतीच पार्थ नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. मध्य प्रदेश सरकारने नुकतंच 8 जानेवारीला या पार्थ योजनेला सुरुवात केलेली आहे. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. या पार्थ नावाचं पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग हुनर असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर या योजनेद्वारे जे राज्यातील बेरोजगार लोक आहेत किंवा बेरोजगार युवा आहेत त्यांची कुठेतरी बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न हे केले जाणार आहेत. या योजनेद्वारे राज्यामध्ये 10 पार्थ सेंटर सुरू केले जाणार आहेत. या ठिकाणी केंद्रीय पोलीस बल, केंद्रीय अर्धसैनिक बल आणि भारतीय सेनाच्या परीक्षांसाठी तयारी करणारे जे युवक आहेत त्यांना फिजिकल आणि मेंटल ट्रेनिंग ही दिली जाणार आहे. आणि यासाठी मित्रांनो हा 3 महिन्यांचा कोर्स असणार आहे. हे या योजनेविषयी आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच अजून 2 रोजगाराविषयी ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. तर पहिली आहे प्रधानमंत्री रोजगार योजना, जी की 1993 साली सुरू करण्यात आलेली होती. बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी ती एक वित्तीय मदत देणारी योजना होती. त्यानंतर आहे मनरेगा, जी की 2005 साली सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे हे जे काही अगोदर 2004ला मनरेगा नावाचा कायदा करण्यात आला होता, त्या कायद्यानुसार लोकांना एक फिक्स अशी अमाऊंट देण्यात येत होती काम केल्याची. म्हणजे कायद्यानं जे काही कामाचा अधिकार आहे त्याद्वारे ते करण्यात आलेलं होतं. ते सुद्धा आपल्याला मनरेगा योजना लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण आजच सकाळी ऑनलाईन टेस्ट ही टाकलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न ते आपण ऑनलाईन टेस्टमध्ये टाकलेले आहेत. ते सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवायची आहे. तसेच जे काही विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांचे नावं आपण आपल्या चॅनलवर उद्याला किंवा आजच डिक्लेअर करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपली जी ऑनलाईन टेस्ट आहे, आपले टेलिग्राम ID आपण या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी टेलिग्राम जे चॅनल आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे आणि ती टेस्ट सोडवायची आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, प्रोबो सुबियांतो. हे
जे 2025ला भारतीय प्रजासत्ताक दिन होणार आहे त्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे प्रोबो सुबियांतो आहेत ते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि जे भारतीय प्रजासत्ताक दिन आहे त्याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी केलं जात असतं. तसेच मित्रांनो आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, मागच्या वर्षीचे म्हणजे 2024चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते, तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन होते आणि त्याच्या अगोदर 2023चे प्रमुख पाहुणे होते इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल सिसी. हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इंडोनेशियाविषयी अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की नुकतंच इंडोनेशिया हा देश ब्रिक्स परिषदेचा 10व्या क्रमांकाचा नवीन सदस्य देश बनलेला आहे आणि ही घडामोड आपण 1-2 दिवसांमागे कव्हर केलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ते स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबत जे इतर दिनविशेष आहेत, जे महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला आहे 26 जानेवारी, या दिवशी भारतीय प्रजासत्ताक दिवस असतो. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन, 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, 1 मे महाराष्ट्र दिवस, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. तर हे इतर जे दिनविशेष आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच कोणत्या राज्यात गरुडक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कर्नाटक या राज्यामध्ये ही ऑनलाईन FIR प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे गरुडक्षी. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. ही ऑनलाईन FIR जी प्रणाली आहे का सुरू करण्यात आली? कारण वन अतिक्रमण, वृक्षांची अवैध तोडणी, अवैध प्राणी शिकार हे जे काही आहे त्याला कुठेतरी रोखता यावं, त्याला प्रतिबंध घालता यावं म्हणून ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी काही FIR प्रणाली आहे ती कर्नाटक वन विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. एवढे पॉईंट्स आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच कर्नाटकचा मुद्दा आलेला आहे. कर्नाटकविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. राजधानी आहे बंगळुरू, मुख्यमंत्री आहे सध्या सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच घाना देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जॉन महामा हे घाना या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जॉन महामा आहेत ते तिसऱ्यांदा घाना या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत आणि घाना हा जो देश आहे तो आफ्रिका खंडामध्ये येतो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर जे देश आहेत त्यांचे नव्याने जे नियुक्त झालेले किंवा निवड झालेले जे प्रमुख आहेत त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर मॉरिशसचे प्रधानमंत्री बनले आहेत त्या नवीन राम गुलाम. श्रीलंका या देशाच्या पंतप्रधान बनले आहेत हरिनी अमरसूर्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके. थायलंडचे पंतप्रधान पेटागड्डर्न शिनावात्रा या महिला बनल्या आहेत. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा हे बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, इंडस फूड 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ग्रेटर नोएडा या ठिकाणी हे जे इंडस फूड आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे एक प्रमुख असं इंटरनॅशनल भारतीय फूड ट्रेड महोत्सव आहे आणि नुकतंच हे ग्रेटर नोएडा या शहरामध्ये पार पडलेलं आहे. याचं आयोजन भारतीय व्यापार संवर्धन जे परिषद आहे त्याच्याकडून करण्यात आलेलं होतं आणि उद्घाटन केलं होतं या महोत्सवाचं जे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री आहेत चिराग पासवान यांनी. याचा उद्देश काय आहे तर जागतिक खाद्य व पेय उद्योगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देणे, यामागचा हा उद्देश आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, फ्लेमिंगो महोत्सव चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे फ्लेमिंगो महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. तर 18 ते 20 जानेवारी दरम्यान हे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं आयोजन हे तिरुपती जिल्हा जो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्या ठिकाणी जे पुलिकत सरोवर आहे, जे की भारतातलं दुसरं सर्वात मोठं असं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, त्या ठिकाणी हे
फ्लेमिंगो महोत्सवाचं आयोजनही केलं जात असतं मित्रांनो. मग खाऱ्या पाण्याचं हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं जर सरोवर असेल तर पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे? तर ते आहे चिल्का सरोवर, जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. हे सुद्धा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. आता काय होणार आहे या फ्लेमिंगो महोत्सवादरम्यान, तर जे फ्लेमिंगो पक्षी असतात ते दरवर्षी खूप दूरवरून उडून त्या ठिकाणी येत असतात, त्या पुलिकत सरोवराजवळ. त्या ठिकाणी येऊन ते प्रजनन करत असतात. त्यांच्या पिल्लांचे पालन-पोषण करतात आणि त्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे पर्यटक असतात ते येत असतात मित्रांनो. आणि त्यामुळेच तोच उद्देश आहे या फ्लेमिंगो महोत्सव आयोजन करण्यामागचा, की राज्यामधील जे पर्यटन आहे, ते पर्यटनाला कुठेतरी चालना मिळावी. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे अमरावती, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत अब्दुल नझीर. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे महोत्सव आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. लोसांग महोत्सव जे की सिक्कीम राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. तानसेन महोत्सव मध्य प्रदेश, जल्लीकट्टू महोत्सव तामिळनाडू या राज्यामध्ये, मरू महोत्सव राजस्थान, ओनम महोत्सव केरळ आणि हॉर्नबिल नावाचा महोत्सव नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या, त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, व्ही नारायणन हे इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच पंचायत से पार्लमेंट 2.0 कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ओम बिर्ला. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच तेनजिंग नॉर्गे पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, उमेश झिरपे यांना तेनजिंग नॉर्गे पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. कॅनडा देशाची नवीन पंतप्रधान कोण बनणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अनिता आनंद. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. मोदवेत महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तामिळनाडू या राज्यामध्ये हे महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जपान या देशाच्या त्या महिला होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच पृथ्वी परिभ्रमण दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 8 जानेवारी. जगामध्ये पृथ्वी परिभ्रमण दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी अतिशय डिटेलमध्ये कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. अशा प्रकारे डिटेलमध्ये उत्तर दिल्यामुळे त्याच्यावरून हे समजून येतं की तुम्ही चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास किती चांगल्या प्रकारे आणि डिटेलमध्ये करता. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक हे पारित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की युनायटेड नेशन्सचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार आहे आणि एका महाराष्ट्रीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून या पुरस्काराविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघूया मग किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच मित्रांनो, अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे की आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, या ठिकाणी आज आपण सकाळीच ऑनलाईन चालू घडामोडीची टेस्ट हे टाकलेले आहे. ते सर्व विद्यार्थ्यांनी जाऊन सोडवायचे आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि जे विद्यार्थी टॉपर असणार आहेत त्यांची नावं हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला जाहीर करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी ती ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे. तसेच मित्रांनो, जे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण महत्त्वपूर्ण कॉन्टेंट हे टाकत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.